कालच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिलेलं आहे आणि त्यामुळे आता शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। राष्ट्रवादीचं जे बॅलेट पेअरमध्ये शरद पवार गटाचं कार्यालय आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काल सुद्धा आपण पाहिलं की अजित पवार गटाला हे चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार गटाने राज्यभरामध्ये ठिकठिकाणी जल्लोष केलेला होता। मात्र शरद पवार गटाने सुद्धा ती भूमिका घेतलेली आहे। साहेब बांधतील ते तोरण आणि साहेब म्हणतील ते धोरण अशा पद्धतीची भूमिका ही कुठेतरी या सगळ्यांकडून आता घेण्यात येते। राष्ट्रवादीचं बॅलेट पेअर मधलं हे राष्ट्रवादी भवन हे कार्यालय आहे आणि इथे हे बॅनर जे आहेत ते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जीत तो आज भी हमारी हुई है, चिन्ह तुम्हारा बाप हमारा अशा पद्धतीचा आशय जो आहे तो बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने अगदी शिवसेनेच्या सारखाच निर्णय हा राष्ट्रवादीच्या बाबतीत दिल्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीचे सगळे शरद पवार गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। कालच निवडणूक आयोगावरती नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपली भूमिका मांडलेली होती आणि त्यामुळे हा निर्णय कुठेतरी अपेक्षित होता। मात्र अत्यंत दुर्दैवी असा हा निर्णय आहे। निवडणूक आयोग हा भाजपच्या वळचणीला बांधून निर्णय घेत असतो अशा पद्धतीचे आरोप सुद्धा मागच्या वर्षभरामध्ये सातत्याने होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ही बॅनरबाजी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहतोय की साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशा पद्धतीचा आशय असलेलं सुद्धा बॅनर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि शरद पवार यांचं कुठेतरी समर्थन करण्याचा प्रयत्न या सगळ्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय। आम्ही शरद पवार साहेबांसोबतच अशी भूमिका जी आहे ती शरद पवार गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे अजित पवार गटाकडून राज्यभरामध्ये जल्लोष साजरा केला जातोय, मोठ्या जो काय फटाके फोडून उत्सव साजरा केला जातो, तर दुसरीकडे शरद पवार यांच्यासोबत आम्ही असल्याचं निष्ठावंत जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे राज्यभरामध्ये काही ठिकाणी ही बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते। पुढे जर्नलिस्ट नागनाथ सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।